नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार. काल काय लॉंग व्हिडिओ तुम्हाला आला नाही, शॉर्टच टाकला होता. काय होते कधी कधी लॉंग व्हिडिओला एवढं काय नसतं, मग असं वाटतं की काय एवढं लॉंग व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपलं शॉर्ट व्हिडिओ कसा टाकला पण जातो ना. आता एवढं त्यांना एडिटिंगला पण टाईम नाही भेटत. अख्खा दिवस तसं म्हटलं ना तर दिवसच पुरत नाही. आता कामाला सही शाळेत जायला लागल्यापासून असं व्हायला लागले. तिच्यापाशी बराच वेळ बसायला लागतं. मग 1-1.5 वाजतात घरी येता करता. आणि मग कसं दुपारचं लई कंटाळा येतो. राहिलेलं थोडंफार जर किचन वगैरे आवरायचं राहिलं, भांडी थोडीफार तर मग केली जातात असं. नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी 4-5 वाजता पटापटा सगळी कामं आवरली जातात. आणि आज मी सकाळीच उठून म्हणजे ऋतूला तर टिफिन दिला. आत्ता वाजले ते 11:30. कपडे वगैरे झाली माझी, स्वयंपाकच राहिले. आणि आज स्वयंपाक करायची मला तांदूळक्याची भाजी. बऱ्याच दिवसांनी म्हटलं आज करा. ओमच्या मम्मीने मला त्या दिवशी दिली, एवढी अशी भाजी दिली. तर त्यातली आता निवडून ठेवली, धुवून वगैरे ठेवली आहे. रात्रीच निवडून ठेवली होती, आता धुतली आहे. पहिल्या म्हटलं भाकरी करून घेते, कारण त्याच्याबरोबर भाकर चांगली लागते ना, चपात्या वगैरे नाही चांगल्या लागत. आणि सकाळीच मग पाय पुसण्या, फ्रीज वगैरे, फ्रीजवरचं कवर असतो तो सगळा धुवून टाकला. म्हणजे दिवसभर जरा वाळण, पण वातावरण मला नाही वाटत पाय पुसण्या वगैरे वाळतील म्हणून, कारण वातावरण एकदम असं ढगाळ ढगाळ वातावरण आहे. काय माहिती काय होतं. आता वाळलं तर चांगलंच, नाही तर म्हणा त्याचा असा वास येतो खराब असं. ते कम्फर्ट वगैरे म्हणजे बरेच जण वापरतात, पण मी वापरत असते, पण ह्या वर्षी आणलं पण नाही, माझ्या लक्षात पण नाही राहिलं. आणि तसं पण कपडे वाळले जातात. फक्त जर काय असं तर पाय पुसणे, टॉवेल पण वाळले जातात. आता पाय पुसण्याचंच काय होतं काय माहिती, कारण लईच आभाळ येते सकाळपासून, जरा जास्तच आभाळ आहे. आणि आज शनिवार, श्रावण महिन्यातला दुसरा. यांना उपवास आहे, तर सकाळी यांना वेफर आणि खीस तळून दिलं. आता येतील दुपारून. सकाळी उठल्यावरच मग तांदूळ भिजत घातले. म्हटलं दुपारून आले ना का मग त्यांना देईन गरमागरम खिचडी बनवून. चला आता पटकन भाकरी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजी बनवताना. मस्त एकदम फ्रेश भाजी आहे तांदूळक्याची. आणि आता भाकरी केली ना त्याच्यावरतीच त्याच तव्यावर मी तेल, हिरवी मिरची आणि लसूण नाही टाकत बरं का, पण त्या दिवशी मी सोयाबीन चिल्ली केली होती. तर बघा याच्यात तर बऱ्यापैकी जास्त लसूण झाला होता. काल रात्रीच केली होती, मग म्हटलं चला याच्यात तरी टाकून बघूया. नाही तर मी कधीच लसूण नाही टाकत ह्या भाजीला, फक्त आपलं मेथीची भाजी असते ना त्याला टाकते. आणि एवढा कांदा कट केला. इथं भाकरी झाल्यात. आता याच्यात कांदा टाकू. आता ह्या कांद्याला आहे ना चांगलं परतून घेते, म्हणजे असं लाल करते आणि मग नंतर भाजी टाकू. तर झाली आपली भाजी. मला पहिलं वाटलं, बघा मी बाहेर बसले जरा वेळ व्हिडिओ एडिट करत होते, तर जरा खाली ना थोडीशी पण छान लागते अशी खरपूस. म्हटलं कांदा कमी होतो का काय, पण मापच झाला आणि शिजून तेवढीच झाली बघा ना. पार एवढी पार पूर्ण काय बोलतो तवा भर होती भाजी. चला आता जेवायला घेतो. तांदूळक्याची भाजी केली. तांदूळ का अंधारच येतो लई, बाहेरच लय अंधार आहे. मेन म्हणजे उजडे. हा ना बाबा, हा रील करू ना. ए बुंदी घ्या रे तुम्हाला. तिखट झाली. हा बरेच दिवसांनी आलो जेवायला. नाही तू यायचा हीच नाही आली. तू चुकू येत होता मध्ये 2-3 वेळा. एवढा अभ्यास करते चुकू. पेपर आहे. चुकू बुंदी घे तुला. पावसाचं आगमन झालेलं आहे. हा रुदून सायकल बघा, पाऊस आलाय. मंडळी हा मजेतच आहे. आपला न्यू ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी. तर
समोर येत आहे स्मिता खंडेरी योग झाली बघा पाऊस यायला लागलाय. मध्ये तिथे झालं हो बिग बॉस. आणि ती आम्हाला मस्तपैकी इराणीच्या स्वित्झर्लंड सगळीकडे फिरवणार आहे. तिकडं आपलं घर आहे बघा तिकडं. आणि इथं आलोय आम्ही असंच रील बनवायला आलो होतो तर पाऊस आलाय. इकडं आलो आम्ही आणि पावसाला सुरुवात झाली. हे बघा इकडं सायकल सायकल पशी काय नाही ओरडतील बरं का आपल्या घर नाही बघे पोरांचं असं. दे घेऊन दे सायकल घेऊन दे खाली. पुढची तुम कहा हो याची आम्हाला रील बनवायची होती पण ते आमचंच कुची पुची झालंय. 2-3 बनवल्यात तशा. अरे खाली चला आता सईला यांना झोपवते मी. पाऊस यायला लागले मस्त वातावरण झाले गार. चहा साखर लय महाग झाली आता. हा कशी झाली साखर कशी किलो झाली 75 किलो साखर झाली. बरं आहे जरा साखर कमी होईल प्रमाण लोकांचं नाही भाऊ आम्ही नाही सोडणार तरी किती हिने धरून ठेवली. ती नाही सोडणार. धरून ठेवली आहे. तुम्हाला 75 झाली. बरं आहे खाऊ नका तुम्ही पण लोक. साखर चांगली नसते तशी पण साखर मी खाते नाही. मी आता बऱ्यापैकी बंद केली कॉफी आणलीच नाही कॉफी. हा ना पावसाला सुरुवात झाली. हाय तर आता वाजले ते संध्याकाळचे 7:45. माझं जेवण वगैरे झालं. आज यांना उपवास आहे. डाळ भात चपाती बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी पण आहे. रात्री केली होती आणि स्वयंपाक झालाय. मी तर जेवले. मी फक्त डाळ भातच खाला बाकी नाही काही खाल्लं. चपाती वगैरे आता हे आल्यावर त्यांना गरमागरम करीन म्हटलं. आणि 2-3 दिवस झाले मी तुम्हाला म्हटलं होतं मी गेले होते एका दुकानात. तिथं 2 ड्रेस घेतलेत मी. तुम्हाला दाखवून म्हणता लक्षातच राहिलं नाही माझ्या. आणि लॉंग व्हिडिओ केला नाही ना त्याच्यामुळं दाखवण्यात आलंच नाही तुम्हाला. तर म्हटलं चला आता दाखवूया. तसा म्हणजे लाईटीचा उजेड आहे बऱ्यापैकी तुम्हाला समजेल असं. तर तुम्हाला दाखवते मी एक ड्रेस माझा. म्हणजे एक ड्रेस म्हणजे असे खूप सारे नाही आहेत. 2च ड्रेस आहेत घेतलेले पण छान आहे वेगळे जरा. असे एक कॉर्ड सेट आहे आणि एक 3 पीस आहे. त्याच्यावर दुपट्टा वगैरे सगळे. हा असा आहे प्लाझो पॅटर्न आहे. ही पॅन्ट पण पॉकेट नाही. पॉकेट पाहिजे नव्हतं. आजकाल काय वाटतं खिशाची ड्रेस ना एकदम कम्फर्टेबल वाटतात. काही पण आपण आणि कलर छान आहे बरं का. एकदम मस्त कलर आहे म्हणून हा बघितल्या आम्हा दोघींना पण आवडला. तर हे असं प्राइस टॅग काढलं नाही. हे ना याचा गळा पण छान आहे आणि वर्क पण एकदम मस्त आहे. फुलच आहेत. हां फुल अनारकली पॅटर्न आहे. अनारकली कट वगैरे कुठंच नाही आहे. बॅकला पूर्ण असा प्लेन आहे. आणि हा बघितल्या आम्हा दोघींना आवडला. म्हटलं चला घेऊया. आणि छान आहे कलर पण. आणि माझ्याकडं नव्हता पण असा पॅटर्न पण नव्हता. आणि मला वाटतं अशा कलरचा ड्रेस पण नाही आहे माझ्याकडे. दोन्ही पण कलरचे नाही आहेत. आणि हा पण छान आहे. हा ना बघा असं म्हणजे प्लाझो पॅटर्नच आहे. हा पण सेम प्लाझोच पॅन्ट आहे याची पण त्याच्यासारखीच. पण आहे ना याची जी कुर्ती ना वरचा टॉप म्हणतो आपण तो छान आहे मस्त आहे. बघा असा गळा आहे. आणि हे असं
आणि कलर पण एकदम म्हणजे असा वेगळा युनिक, माझ्याकडे नव्हता पण असा कलर. आणि खाली वगैरे असं छान आहे एकदम. असं घातला ना असं जरा रिच लुक येतो याला. आणि बॅक साईडला असं मस्त आरसा चमकतो याच्यावरती. ऋतू आता मला तेच म्हणता याच्यावर आरसे आरसे. छान आहे, मस्त आहे. आणि याच्यावरती ओढणी प्लेनच आहे, फक्त याला अशी लेस आहे. पण प्युअर कॉटन आहेत आणि छान आहेत, मस्त आहे. बरेच दिवसांनी मी दुकानात जाऊन असे कपडे वगैरे घेतले असते. आत्ता नाही तर मग घरचे तिकडं गेलं का दिवाळीला वगैरे उन्हाची सुट्टी मग आई भाऊ ते घेतच असतं तेवढं. पण म्हटलं चला आवडले आणि छान भेटले. आणि ना याची प्राईस आहे ना 1000 रुपयाची. खरं 1000च्या मानाने ना एकदम छान आहे. कपडा वगैरे आपण म्हणतो ना दोन्हीचे पण कपडे म्हणजे एकदम छान आहे, क्वालिटी त्याला चांगली. म्हणजे ते नव्हते देत आम्हाला 1000ला, पण आम्ही लई बोलू 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 त्यांच्याकडून बरोबर घेतलं. आणि कशी वाटली ड्रेस आणि कोणता तुम्हाला आवडला नक्की सांगा. आता चला मी ह्या दोघांचं जरा बघते. खाली बसा. ताईचा फोन आलता, ऋतू आणायला गेलाय. डब्यात काय आहे तुम्हाला दाखवते मी. वडे कोणाला खायचे? बसा बसा. सावधान सावधान सावधान. मस्त वडे केले, कालच खाले आम्ही गावात. बसा बसा. बस बस बस. सैनी काल फक्त पावच खाला होता, वडा नाही खाला ना. यमी यमी. तुला लय आवडतो वडा. बस खाई बाई. बाबांना देते. मस्त झालेत वडे, खाऊन बघते मी. खा ना बाळा. सई सई नुसतं पावच खायच्या कामाची. जेवण झालं तर मग आपण आता खाते मस्त वडापाव. मिरची पण परत तळून दिली मस्त. छान आहे. कशी झाली बा? मस्त आहे बरं का, मस्त लागलं. गरमागरम. तर मग मी इथं मस्तपैकी आम्ही चौघांनी परत जेवण केलं. मी डाळम भात खाला होता, पण मग आता कसं गरमागरम वडे आले होते. म्हटलं चला, आणि खरं छान झालते टेस्टला, एकदम मस्त झालते. काय आळणी खराट काय नव्हतं, एकदम मीडियम मस्त झालते, छान. आणि मग म्हटलं चला खाऊयात, आणि खाल्लं ना मग माझं पोटच जाम भरलं. मग तरी पण मग नंतर तिथून पुढं मग मी सगळा किचन आवरला. आणि आज संध्याकाळी थोडंसं उद्या काम हलकं व्हावं म्हणून मी अगोदरच 7 वाजताच बेडवरचं आणि कोचवरचे बेडशीट भिजत घातले होते. आणि नंतर ते 9:30ला मी बाहेर जाऊन धुतले वगैरे. म्हटलं उद्या कसं थोडंसं जरा काम रिलॅक्स होईल म्हणून, त्यासाठी. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट.